कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। धोतर घातलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला। पोरानं बापाला चित्रपट दाखवण्यासाठी तिकीट बुक केलं होतं, पण मॉलमध्ये पोहोचल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने त्यांना प्रवेश नाकारला। त्या शेतकऱ्याने धोतर घातले होते, त्यामुळे मॉलमध्ये जाण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे। नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। त्याशिवाय शेतकऱ्याचं समर्थन करणाऱ्या काही कन्नड संघटनांनी मॉलमध्ये आंदोलन केले। त्याशिवाय मॉलच्या मॅनेजमेंटला या संदर्भात जाब विचारला। चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ। ते पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा कुटुंबासह मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते। त्यांच्याकडे चित्रपटाचे तिकीटही होते, जी ऑनलाईन बुक करण्यात आली होती, पण पारंपरिक पोशाख परिधान करणाऱ्या यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला। धोतर घातल्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांना जाण्यास मज्जाव घातला। नागराजप्पा आणि त्यांच्या मुलाने आपल्याकडील तिकिटे दाखवत आतमध्ये सोडण्याची विनंती केली, पण उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्यांच्यासोबत आपत्तीजनक वागणूक दिली। या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर काही कन्नड संघटनांमधील सदस्यांनी धोतर घालत या घटनेचा विरोध दर्शवला। प्रकरण अधिक गंभीर झाल्यानंतर मॉलमध्ये पोलीस तैनात करण्यात आले। मॉलमधील कर्मचाऱ्याकडून मिळालेल्या वागणुकीविरोधात अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मॉल मॅनेजमेंटकडून या प्रकरणाबाबत माफी मागण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। आपल्या विरोधात आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहून मॉलमधील मॅनेजमेंटकडून त्या शेतकऱ्याला म्हणजेच नागराजप्पा यांना बोलावून माफी मागितली। आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं समजल्यानंतर मॉल मॅनेजकडून त्या शेतकऱ्याला शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आलं। तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा।